नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 1963ला आलेला एक फार लोकप्रिय चित्रपट होता, फिर वही दिल लाया हूँ. जॉय मुखर्जी, आशा पारेख, मोहम्मद रफीचं ते गाजलेलं गाणं होतं, टायटल सॉन्ग ज्याला म्हणतात. ओ.पी. नय्यरचं सुंदर संगीत, मजरूचे शब्द. बंदा परवर, थांब लो जिगर, मैं बन के प्यार फिर आया हूँ, फिर वही दिल लाया हूँ. हे गाणं आठवायचं कारण म्हणजे थांबलो जिगर, बंदा परवर, सगळ्यांनी असं हृदय रोखून बघा बघा, आणि फिर वही उपोषण लाया. आम्ही जे शीर्षक केलेलं आहे, मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याच दिवसांपासून त्यांचा लोक विसरून गेलेला जो हुकमाचा रंगीत खेळ, तमाशा, नौटंकी त्यांची जी होती उपोषणाची, ती आता परत 30 तारखेपासून करणार असं सांगितलेलं आहे. आणि त्याचं कारण त्यांनी जे सांगितलेलं आहे की तातडीनं हैदराबाद गॅझेट कसं लागू करा, कुणबी म्हणून प्रमाणपत्र जेमतेम 58,000चीच फक्त प्रमाणपत्र आलेली आहेत, बाकीच्यांची अजून झाली नाहीत किंवा पडताळणी चालू आहे काय चालायचं ते. म्हणून आम्हाला ते गाणं आठवलं की फिर वही दिल लाया हूं. तसं यांनी घोषणा केली की फिर वही उपोषण लाया हूं. 2023 पासून मनोज जरांगे यांचा हा नाटक ही नौटंकी ड्रामा चालू आहे. बरोबर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे सगळं वातावरण तापवलं गेलं. त्याचे परिणाम तर सगळ्यांना दिसून आले की त्यांना जे अपेक्षित होतं की एक लोकांमध्ये अस्वस्थता तयार करायची, त्यामुळे लोकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करावं. एवढं करू नये, जागा जरी कमी झाल्या असल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या 17 काहीतरी जागा आल्या आणि 31 तेव्हा विरोधक निवडून आले. काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी, अगदी त्यांचा एक बंडखोरे निवडून आलं. जरांगेंचं जे काही उद्दिष्ट होतं ते त्यांच्या परीनं साधलं गेलं. आता सगळ्यांना वाटलं की बस आता तर काय वातावरण तापलेलं आहे, आणि हे ज्या तापलेल्या तव्यावर ते आता पुढं तर काय सगळं सोपं आहे, मुख्यमंत्री कोणी व्हावं ह्याच्यावरूनच मारामाऱ्या सुरू झाल्या. अगदी मग ते आमच्या निर्भय बनववाल्यांना तर एकदम चेव सुटलं आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सभा घेतल्या. त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यामुळंच हा विजय मिळालेला आहे. म्हणजे 2024चा महाराष्ट्रात लोकसभेमध्ये 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्याच्या नंतर मनोज जरांगे आणि हे निर्भय बनववाले सगळ्यांना एकदम असं इतका चेव सुटला की बस आता तर काही हेच नाही, आता मुख्यमंत्री फक्त चेहरा सांगायचा आणि त्याचं मुख्यमंत्रीपदी शपथविधीच होणार आता महाविकास आघाडीकडून. पण कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचं ह्याच्यानं वादावादी होत राहिली, हे असंच भांडत राहिले तर प्रत्यक्ष जमिनीवरती सत्ताधारी जी आघाडी होती त्याच्यामध्ये भाजप मुख्य पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांनी आपलं कोर्स करेक्शन करून घेतलं, चुका सुधारून घेतल्या, व्यवस्थित जागा वाटप केली, एकमेकांच्या उमेदवारासाठी प्रचार केला आणि 2/3 भक्कम बहुमत घेऊन ते निवडून आले. यांचा कागदावरचा मुख्यमंत्री कागदावरच राहील आणि त्याच्या मुळाशी कुठं ना कुठंतरी मनोज जरांगेंचं उपोषण होतं. मनोज जरांगेंनी वारंवार ह्या धमक्या देऊन पाहिलेल्या आहेत. अगदी पर्सनली व्यक्तिगत पातळीवरती जाऊन जातीवरती उतरून देवेंद्र फडणवीस यांना शिव्या दिलेल्या आहेत. सगळं करून झालं, कौटुंबिक पातळीवरती बोलून झालं, जाती विष ओकून झालं. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा विधानसभा निवडणुकीत त्यांना काही सत्ताधाऱ्यांना पराभूत करता आलं नाही. अगदी मी पुन्हा येणार म्हणून ज्याच्या नावानं टिंगलटवाळी करण्यामध्ये हे सगळे महाविकास आघाडी पुरोगामी लिब्रांडू धन्यता मानत होते, तोच माणूस परत मुख्यमंत्री येऊन तुमच्या ओरावरती बसला किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये गृह खातं त्याच्याकडेच होतं, त्याच्याकडेच त्याच्या सत्तेच्या नाड्या होत्या असं हेच सांगायचे. आणि आता तर तो प्रत्यक्ष बरं ते कमी पडलं म्हणून की काय, हे पुन्हा तुम्ही मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती तपासून घ्या. नगरपालिकेच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, सगळ्या निवडणुकांमधून मनोज जरांगेंना आणि त्यांच्या पिलावळीला म्हणजे त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सगळ्यांना हवाळा देऊन दाखवला. प्रत्यक्ष मनोज जरांगे की ज्या आंतरवाली सराटीमध्ये आताही ते उपोषण करतायत, तिथून जवळची सगळ्यात मोठी नगरपालिका म्हणजे अंबड. त्या अंबड नगरपालिकेमध्ये विविध पक्षांनी उभ्या केलेल्या उमेदवाराच्या 18 पैकी 17 उमेदवार नॉन मराठा निवडून आलेले आहेत. फक्त एक मराठा उमेदवार निवडून आलेला आहे. ह्यांनी ज्या पद्धतीचं जाती विष गावागावामध्ये पेरलं, मराठा विरुद्ध इतर सगळं, हे वातावरण मनोज जरांगेंमुळे तयार झाले आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये असा दिसून आला की ज्या ज्या ठिकाणी
नॉन मराठा, त्याच्यामध्ये मग कुठलीही जात असो किंवा कोणी असो, तो उमेदवार दिसला तर बाकीच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना मतदान केले. पण कुठल्याही पक्षाचा असो, शक्यतो मराठा दूर ठेवला. त्या पट्ट्यात तरी हे घडले. इतकं करूनही त्याच्यापासून कुठलंही शहाणपण शिकायला न मनोज जरांगे तयार आहेत, न त्यांचे पाठिंबा देणारे तयार आहेत. आता तर महाराष्ट्रामध्ये कुठलीच निवडणूक नाही. येत्या 3 वर्ष कुठलीही निवडणूक होणार नाही. जिल्हा परिषदच्या काही निवडणुका शिल्लक आहेत, पण त्या कमी प्रदेशातल्या आहेत. आणि आता पुन्हा हे उपोषण जाहीर करतायत, पुन्हा सरकारला अल्टिमेटम देत आहेत, जेव्हा की ती एक प्रक्रिया विशिष्ट पद्धतीनं चालू आहे. तुम्हाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे ती सगळी कागदपत्र सादर करून घेऊन कुणब्याचं प्रमाणपत्र मिळवायचे आणि तुम्हाला ओबीसी मध्ये जाऊन आरक्षण मिळणार आहे. यांची मागणी आहे की कुणबी म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण द्या, की जे शक्य नाही. जो रस्ता स्वतः शरद पवारांनीच बंद करून टाकलेला आहे. आरक्षणाची मर्यादा 50% पर्यंत गेलेली महाराष्ट्रातली. विविध निकालपत्रावरून आता नुकत्याच ताज्या घडामोडीमध्ये सुद्धा हे सिद्ध होत आहे की अगदी राखीव जागांच्या उमेदवारांना खुल्या जागेमध्ये येऊन अर्ज भरता येणार नाही. हा अतिशय महत्वाचा क्रांतिकारक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. कुणालाही हे कळतं आहे की आरक्षणाची सगळी नौका ही जाऊन ह्या दगडावरती जाऊन फुटणार आहे. वेगळं सांगायची काही गरज नाही, कारण की हे टिकूच शकत नाही. हे सगळं माहीत असताना तुम्हाला पुन्हा ओबीसी मध्ये शिरून आरक्षण पाहिजे आहे. म्हणजे जे सध्याचे ओबीसी आहेत, बरं ती प्रक्रिया चालू आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा मी माझ्यासारख्याने वेगळं सांगायची पण काही गरज नाही. ज्यांनी कागदपत्र सादर केले त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळतं आहे. ते कुणबी म्हणजे ते ओबीसी मध्ये येणार आणि ओबीसीचं आरक्षण त्यांना मिळणार. हे सगळी प्रक्रिया चालू असताना परत एकदा उपोषण जाहीर करायचं. बरं, आता अडचण अशी आहे की त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. मनोज जरांगे सारखा अविवेकी, थोडी सुद्धा दूरदृष्टी नसलेला नेता आणि त्याचे पाठीराखे आता यावेळेस मान्सून हा वेळेवर सांगितलेला आहे. अंदमानमध्ये परवा 16 तारखेला दाखल पण झालेला आहे. आठवड्याभरामध्ये त्याची वाटचाल कोकणातून म्हणजे कर्नाटकाचा पट्टा, कर्नाटकातून तो कोकणामध्ये, कोकणातून मुंबईमध्ये हे यायला आता फार थोडे दिवस शिल्लक राहिलेत. म्हणजे आता फार थोड्या दिवसामध्ये मृगाचा पाऊस पडून पेरणीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू होतात. सगळा कुणबिकी करणारा वर्ग, मी मराठा पण म्हणत नाही, त्याच्यातही प्रत्यक्ष जे कुणबिकी म्हणजे शेती करतात ते, कागदोपत्री तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट आहे की नाही बाजूला ठेवा. हे सगळे कुणबिकी करणारे लोक, ज्यांना शेती करायची ते फक्त मराठा जातीतले नाही, आता सगळ्यांची गडबड सुरू होते. मडे झाकुनिया करेती पेरणी कुणबियाचे वाणी लवलाही, तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं. आता कशालाच वेळ नाही. कोणाच्या घरी मृत्यू झाला तरी त्याचा अंत्यविधी करायला पण वेळ नाही. आधी पेरणीचं पाहावं लागणार आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही उपोषण करता. डाव्यांनी याच पद्धतीनं चूक केली होती. नेमका जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा संप असो किंवा शेतकऱ्याचं लॉंग मार्च वगैरे काढणं असो, की जेव्हा की शेतकरी शेतीच्या कामात प्रत्यक्ष अडकलेला असतो. जो मोकळा वेळ होता तो आता संपत चाललाय. सगळी शेतीची पूर्वतयारीची कामं होत आलेली आहेत आणि आता प्रत्यक्ष पेरणीला तोंड द्यायचं आहे, जोड जमाव करायचा आहे, खत बियाणं सगळं घ्यायचं आहे. या सगळ्या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे जी अतिशय वाईट परिस्थिती झाली त्याचा परिणाम खतावरती होतो आहे. जसा पेट्रोलवरती होतोय, सोनं खरेदी करू नका म्हणून जसं मोदींनी सांगितले, त्याच्यामधला दुसरा एक मुद्दा खतांचा पण आहे. खतांसाठी आपण मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहोत, म्हणजे डॉलर खर्च करावे लागतात आणि आता पेरणीसाठी खताची गरज लागणार आहे. म्हणजे ही सगळी आणीबाणीची परिस्थिती असताना, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्याकडेच अडचणी असताना, त्याच शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून जेव्हा मनोज जरांगे तेही शेतीच्या प्रश्नावरचं उपोषण नाहीये. हे जे भंपकपणा आहे ना, आरक्षण जसं काही फार महत्वाचा विषय आहे, त्याच्या तुलनेमध्ये बाकी सगळं दुय्यम आहे. प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांनीच नव्हे, ह्या कुणबी शेतकऱ्यांनी सुद्धा हे सिद्ध करून दाखवलं होतं की आम्ही तुझ्या पाठीमागं राजकीय दृष्ट्या नाहीत. मनोज जरांगे आणि त्यांना समर्थन करणाऱ्यांचा सगळ्यांचा सपशेल पराभव विधानसभा, त्याच्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सगळीकडून करून झालेला आहे. आणि तरी यांना शहाणपण यायला तयार. दुसरा जो मुद्दा आता गांभीर्यानं समोर आला तर त्याच्यावरती जरांगे पाटील किंवा त्यांचे समर्थक शेतकरी कधीच बोलत नाहीत. जेव्हा साखरेला निर्यात बंदी केल्याच्या नंतर जी समस्या निर्माण झाली, आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे की साखर निर्यात होणार नाही म्हणजे डॉलर मिळणार नाहीत ही अडचण. त्या साखरेपासून इथेनॉल तयार केलेलं सरकार खरेदी करायला तयार नाही ही दुसरी अडचण. ते जर पेट्रोलमध्ये मिसळलं तर तेवढं पेट्रोलची खरेदी कमी होईल, तेवढे डॉलर वाचतील. हे खरं तर देश हिताचं काम आहे.
पण देशविघातक असा निर्णय स्वतः मोदी सरकारनेच घेतलेला आणि त्याच्यावरती ही चूप आहेत. म्हणजे जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा काय बैल गेला झोपा केला असा आपल्याकडे म्हणणे ना, खोपा केला. आता उपयोग काहीच नाही, वराती मागून घोडं. निवडणूक होऊन गेल्या, सत्ताधाऱ्याने त्याचे जे बेनिफिट घ्यायचे ते घेऊन टाकले. जो विषय तुम्ही उपस्थित करताय तो निरर्थक होऊन गेला. आणि ज्या शेतकऱ्याच्या ज्या कुणब्यासाठी तुम्ही हे करताय असं तुमचं म्हणणं आहे, त्याचे सगळे जे जिव्हाळ्याचे विषय तिचं तुम्हाला आता पत्ताच नाही. आणि आता प्रत्यक्ष आणीबाणीची परिस्थिती, कारण की खरीपाची पेरणी आहे. ही कोरडवाहूची पेरणी सगळ्यात जास्त प्रदेशामध्ये होते आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या याच्यावर अवलंबून आहे. संपूर्ण जगभरामध्ये खरीपाची पेरणी अशी ही कोरडवाहूची म्हणजे काय आभाळातल्या पावसावरती जी पिकं येतात ती शेती करणारा आपण एकमेव आहोत. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर जास्त करून कुणबी म्हणजे ज्यांचे आपण तारणहार आहोत असे मनोज जरांगे, ते आता प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याचे 30 जून त्यांनी 30 मे तारीख दिलेली आणि 5-7 जूनला 7-8 जूनला जेव्हा रोग लागेल तेव्हा पेरणीची सुरुवात लगभग सुरू होणार आहे. त्या काळात हे उपोषणाला बसणार. म्हणजे काही कशाचं तारतम्य नाही. तुम्ही जे मुद्दे उपस्थित करता त्याचं काय आता औचित्य उरलेलं नाही. प्रत्येकानं आपले कागदपत्र सादर केल्याच्यानंतर त्याला कुणबीचं प्रमाणपत्र मिळतंय आणि मग त्याला ओबीसीतून आरक्षण मिळतं. हे सगळं समोर आहे, प्रक्रिया चालू आहे सगळी ह्याच्यावरची. आणि हे मात्र आपल्या समाजाला वेठीच धरत आहेत. बाकीच्यांना तर काहीच नाही. आता निवडणुका संपल्यामुळे तुमच्याकडे द्यायला कोणाला लक्ष नाही. वर्तमानपत्रांना जोपर्यंत दुसऱ्या काही बातम्या नाही तोपर्यंत तुमच्या थोड्याफार बातम्या देतीलही. एकदा काही दुसरे विषय समोर आले की कोण जरांगेन कोण काय कोणी विचारणार पण नाही. जरांगेंनी स्वतःच हास्यास्पद असं खेळणं करून टाकलेलं आहे. म्हणून आम्हाला ते फिर वही दिल लायामधलं गाणं आठवलं. फिर वही उपोषण लाया हो. जरांगेंच्या ह्या उपोषणातून निष्पन्न काय होईल काही वेगळं सांगायची गरजच नाही. मुळात तर मला शंका आहे की उपोषणच होतं की नाही. कोणीतरी मंत्री, कोणीतरी आमदार, खासदार, पालकमंत्री, स्थानिक प्रतिनिधी जाऊन त्यांना भेटतील, हा हा हो हो होईल आणि पुन्हा एकदा वर्तमानपत्रात बातम्या झळकतील की मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलेलं आहे. केलं काय नाही केलं काय काहीच फरक पडत नाही, पण त्यांना कोणी समजून सांगावं. इथेच थांबूयात. स्वधर्म जागृतीचा विधायक